नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बांगलादेशात हिंदूंवर जो काही अन्याय अत्याचार होत आहे, त्यांच्या घरावर हल्ले होत आहेत, अनेक मंदिरांची जाळपोळ होत आहे, त्याबद्दल काल दुपारी आपल्या महाराष्ट्राचे थोर नेते राम कदम यांनी घनघोर चिंता व्यक्त केली आहे। राम कदम यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू समाजाबद्दलची त्यांची भावना जनतेने समजून घेतली पाहिजे। देशातील हिंदूंवर अन्याय होतो, परदेशातही हिंदूंवर अन्याय होतो, त्याची काळजी आपल्या राम कदम यांना किती अस्वस्थ करते याचा हा नमुना असावा। बांगलादेशात सध्या अराजकता आहे। या अराजकात अवामी लीग पक्षाचे जे कोणी हितकर्ते किंवा चाहते असतील त्यांच्यावर आंदोलक तुटून पडत आहे। बांगलादेशातील 1 कोटींच्या वर हिंदूंचा अवामी लीग पक्षाला संपूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांच्यावर गाज पडत आहे। एवढी भयानक घटना घडूनही उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदूंबद्दल चकार शब्दही काढला नाही। यावरून राम कदम यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे। उद्धव ठाकरे स्वतःला हिंदूंचे नेते समजतात, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र समजतात। अशा उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याबाबत चकार शब्दही काढू नये, याचे राम कदम यांना मोठे दुःख झाले आहे। बांगलादेशात ज्या ज्या घटना घडतायत त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा खुलासा अजूनही झालेला नाही। कोणी या उठावामागे चीनचा हात आहे असं म्हणतात, अनेक जण यामागे अमेरिकेचा हात आहे असंही म्हणतात। अशा परिस्थितीत सर्व बाबींचा स्पष्ट खुलासा होत नाही तोपर्यंत कोणताही शहाणा नेता आपले वक्तव्य देणार नाही। विदेशी घटनाक्रमाबाबत स्वदेशात कितीही मतभेद असले तरी परदेशातील घटनेबाबतीत आपण संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलू नये हा प्रघात आहे। बांगलादेशची लढाई झाली तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी असताना तत्कालीन जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटले होते, म्हणजेच आपसातील मतभेदांना तिलांजली देऊन आपण सर्व एकच आहोत हे त्यांनी दाखवून दिले होते। मग आता आपल्या राम भाऊंना अचानक उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदूंबद्दल काहीच वक्तव्य न केल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जे तोंडसूक घेतले आहे ते किती चुकीचे आहे याचा विचार आरोप करणाऱ्यानेच केला पाहिजे। कौरव आणि पांडवांमध्ये हाडवैर होते, पण एकदा बाहेरच्या शत्रूंनी कौरवांवर आक्रमण केले तेव्हा पांडवांनी आक्रमण करणाऱ्यांना आपले शत्रू समजूनच त्यांच्या विरुद्ध लढाई केली आणि कौरवांची मदत केली होती। हा इतिहासाचा एक दाखला आहे। म्हणून प्रत्येक बाबतीत उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध काहीतरी खुचपट काढून आपल्या मनातली खदखद बाहेर काढण्यासाठी परिस्थितीचा अंदाज न घेता राम कदम जे काही बोलले ते अत्यंत चुकीचे आहे असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही। आपल्या देशावर जेव्हा जेव्हा परकीय संकट आले तेव्हा तेव्हा एकमुखाने विरोधी पक्षांसह सर्व पक्ष सरकार मागे ठामपणाने उभे राहिले। आजही बांगलादेशातील परिस्थितीवर विचार करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला सर्व पक्षीय नेते हजर होते। यात कोणीही असा विरोधी सूर काढलेला दिसत नाही। मग आपल्या राम कदमांना उद्धवरावांनी न दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी एवढा आटापिटा करण्याची गरजच काय? याला म्हणतात शुभ बोल रे नाऱ्या, तर नाऱ्या म्हणतो मांडवाला आग लागली। तेव्हा रामभाऊंनी थोडा संयम बाळगावा, वेळ कसा काळ कसा याकडे लक्ष द्यावे। बाकी आपली भांडणे वर्षभर चालू ठेवायला हरकत नाही। फडणवीस साहेब आपल्या अनुयायांना आवरा। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये। बघत रहा महासागर। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।